नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची सकाळची ब्रेकिंग न्यूज। भाजपाने शिंदे गट फोडायला अखेर सुरुवात केली। शिंदे गटाचे हे 3 मंत्री अखेर भाजपाच्या गळाला लागले। नेमकं काय झालंय, कसा मोठा धक्का शिंदे गटाला भाजपाने दिलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघणार आहोत की नेमकं राज्याच्या राजकारणात काय घडलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गट यांच्यात जे काही हार्डवेअर चालू आहे त्यामध्ये आता शिंदे गटाला भाजपाने आपले रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे। शिंदे गट हा भाजपानेच निर्माण केलेला एक गट आहे आणि तो गट उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वापरण्याची भाजपाची रणनीती आता उघड होत आहे। ज्या काही कारणामुळे शिंदे गट निर्माण झाला होता, आता त्याच कारणामुळे शिंदे गट हे भाजपाच्या म्हणण्याप्रमाणे आता त्याचं अस्तित्व कमी होत चाललं आहे आणि आपलं राजकीय करिअर किंवा इतर पुढचं जे राजकारण हे भाजपाच्या जीवावर करायचं असं अनेक नेत्यांना, शिंदे गटातील बड्या मंत्र्यांना वाटत आहे। म्हणूनच हे मंत्री आता भाजपाच्या दावणीला बांधण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। भाजपाच्या वाटेवर असलेल्या या 3 मंत्र्यांना आता भाजपा कधी पक्षप्रवेश करून घेतले आणि हे 3 मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर का नाराज आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। जळगाव जिल्ह्यातील प्रभावी नेते असलेले आणि शिंदे सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेले गुलाबराव पाटील हे गेल्या काही दिवसापासून नाराज आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकाला आपले सहकारी किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी सर्व प्रयत्न करत होते। मात्र गुलाबराव पाटील यांच्या पुत्राला विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने ते नाराज आहेत आणि त्यांनी गिरीश महाजन यांची सुद्धा भेट घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। त्यामुळे आता ते भाजपाच्या वाट्यावर असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे। त्यामुळे ते भाजपमध्ये कधी जाणार असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। तथापि जळगावमधील अनेक राजकीय समीकरणं यामुळे बदलतील आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसेल, कारण गुवाहाटीपासून ते आतापर्यंत ज्येष्ठ मंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदेंचे सहकारी म्हणून त्यांची गणना राज्यात होत असते। त्यांचं प्रभावी भाषण आणि अनेक वेळा त्यांचे जे काही राजकारण जिल्ह्यातील, त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत होतं। परंतु आता शिंदेंना धक्का देते भाजपमध्ये जाणार असल्याने पुढे जिल्ह्याचं राजकारणामध्ये शिंदे गटाचं अस्तित्व राहील का असा सुद्धा प्रश्न सगळीकडेच बोलला जात आहे। त्यामुळे आता पक्ष नेतृत्वाने म्हणजेच एकनाथ शिंदे हे त्यांची कशी समजूत काढतात, परंतु भाजपाने त्यांना जर गळाला लावलं असेल तर मात्र ते भाजपा लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करू शकतं। त्यामुळे आता इतर पुढील काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदारसुद्धा भाजपाच्या गळाला लागतील यात काही शंका नाही। त्यामध्येच माजी मंत्री असलेले अब्दुल सत्तार हे सुद्धा भाजपाच्या वाट्यावर असल्याचं बोललं जात आहे। तसेच दीपक केसरकर हे सुद्धा गेल्या काही दिवसापासून शिंदे गटात त्यांना कोणतंही मंत्रिपद दिलं नाही, त्यामुळे ते अगोदरपासूनच नाराज होते। त्यामुळे ते सुद्धा भाजपाच्या वाटेवर आहेत, कारण कोकणामध्ये नारायण राणे यांच्यानंतर आता जे काही भाजपाची जबाबदारी असेल ती नितेश राणे किंवा केसरकर यांच्याकडेच असू शकते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीपासून ते आतापर्यंत असलेले एक नेते आपल्याकडे ओढण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसत आहे। त्यामुळे जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपाने केलं, आता तेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपा करत आहे आणि एक मंत्री आपल्या गळाला लावत आहे। त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये गुलाबराव पाटील असतील किंवा इतर जे काही नाराज आमदार, माजी मंत्री असले सुद्धा भाजपासोबत जातील यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भाजपाने आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला संपवण्याचा डाव आखलेला आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।